नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कॉन्सेप्टसोबत. मित्रांनो, रक्षाबंधन जवळ आलेलं आहे, त्यानिमित्ताने आपण त्याचं बॅनर बनवलेलं आहे आणि त्याचे PLP आणि PNG मटेरियल हे तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचा पासवर्ड व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि त्या अगोदर जर तुम्ही इंस्टाग्राम चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा, कारण तिथं आपण रोज नवनवीन अशा आयडियाज, बॅनर आयडियाज हे अपलोड करत असतो आणि मटेरियलसुद्धा तिथं आपण अपलोड करत असतो. आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं असतील किंवा काही तुमचे सजेशन असतील त्याचासुद्धा आपण तिथं विचार करत असतो आणि त्यांच्या कमेंटला तिथं आपण रिप्लाय हा नक्की देतच असतो. तर बघू शकता मित्रांनो, हे थंबनेल आहे. रक्षाबंधनाचे आपण 2 बॅनर तयार केलेले आहेत. तर त्यापैकी हे पहिलं बॅनर आहे मित्रांनो, थोडं लाईट बॅकग्राऊंडमध्ये आपण बनवलेलं आहे आणि हे दुसरं बॅकग्राऊंड हे थोडं डार्क बॅकग्राऊंडमध्ये बनवलेलं आहे, दुसरं बॅनर. तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या बॅनर एडिटिंगला. तर नेहमीप्रमाणे आपण पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घेतलेलं आहे आणि त्याची साईज जी आहे कॅनव्हासची ही नेहमीप्रमाणेच 5000 × 5000 या 1:1च्या रेशोमध्ये आपण इथं सिलेक्ट करून घेतलेली आहे. मित्रांनो, प्रत्येक बॅनर आपलं याच रेशोमध्ये असतं आणि हे बॅनर कुठल्याही प्लॅटफॉर्मला, म्हणजे सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मला एकदम परफेक्ट बसतं. त्यामुळे पण हीच साईज ठेवतो. बरेचशा लोकांचे प्रश्न असतात की बुवा तुम्ही एकाच साईजचे बॅनर बनवतात. तर त्याचं कारण मित्रांनो, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे बॅनर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर असो, ते यूट्यूबवर असो, इंस्टाग्रामला असो किंवा फेसबुकला असो, हे परफेक्ट बसतं. तर मित्रांनो, आपण इथं बॅनरचं जे बॅकग्राऊंड आहे ते आपण ॲड केलेलं आहे आणि त्याची लेअर आपण लेअर पॅनलमध्ये जाऊन सिम्पली लॉक करून घ्यायची आहे मित्रांनो, जेणेकरून पुढची लेअर ॲड करताना ते हलणार नाही आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर याचीच काळजी म्हणून मित्रांनो, प्रत्येक लेअरला आपण लॉक करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण भविष्यात येणारे प्रत्येक बॅनर, प्रत्येक इव्हेंट्सचे बॅनर हे तुमच्यापर्यंत आधी पोचायला पाहिजे. त्यासाठीच तुम्ही मित्रांनो सोबत असलेलं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करून ठेवा. आणि मित्रांनो, हे बॅनर्स बनवायला तुम्हाला कल्पना असेलच की खूपच मेहनत लागते. प्रत्येक PNG शोधून काढावी लागते आणि ती परफेक्टली तिथं अरेंज होईल अशा रेशोमध्ये जी सेव्ह करावी लागते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक करा आणि चॅनलला तर सबस्क्राईब करूनच टाका. सर्व PNGज आपण इथं ॲड करत आहोत 1:1 आणि त्याची सिरीजसुद्धा मित्रांनो आपण सेव्ह केलेली आहे. तशीच अरेंज करा, जेणेकरून कुठलीही लेअर एकावर एक येणार नाही आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि मित्रांनो, व्हिडिओच्या आताच मी पासवर्ड दिलेला आहे, तो 2 स्टेपमध्ये आहे आणि सिम्पल लेटर पासवर्ड दिलेला आहे आणि मोठ्या अक्षरामध्ये दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड सापडायला कुठलीही अडचण येणार नाही. लगेच सापडेल, मात्र तुम्हाला व्हिडिओ हा पूर्ण बघावा लागेल, स्किप न करताच बघावा लागेल.
मित्रांनो इथं आपलं बॅनर हे पूर्ण झालेलं आहे आणि ते आपण सेव्ह करून घेणार आहोत, घेतलेलंच आहे. आणि त्याची क्वालिटी इन्हान्स करायसाठी AI फोटो इन्हान्सर या ॲपमध्ये ते बॅनर घेऊन गेलो आणि त्याची क्वालिटी आपण इन्हान्स करून घेऊया. तर हे मित्रांनो दुसरा बॅनर आपण बघतोय. याची साईजसुद्धा सेमच आहे, 5000 × 5000 1:1च्या रेशोमध्ये. आणि दोघी बॅनरच्या PLP सुद्धा आपण दिलेला आहे मित्रांनो. आणि PLP आणि PNG याचा दोघींचा पासवर्ड हा एकच आहे. तर फायनली आपलं हे सुद्धा बॅनर इथं कंप्लीट झालेलं आहे आणि ते आपण इथं सेव्ह करून घेतलेलं आहे. आणि त्याची क्वालिटी ही अल्ट्रा करायला विसरू नका, जेणेकरून ते पिक्सेलेट होणार नाही. आणि याची सुद्धा क्वालिटी इन्हान्स करायसाठी आपण त्याच AI इन्हान्सर टूलचा इथं वापर करणार आहोत. आणि हे आपलं सेव्ह झालेलं बॅनर आपण तिथं ओपन करणार आहोत. तर बघू शकता तुम्ही, हे आपण AI फोटो इन्हान्सर हे ॲप इथं आपण ओपन केलेलं आहे. आणि या ॲपमध्येच आपण हे बॅनर ओपन करून घेणार आहोत आणि त्याला आपण इन्हान्स करून घेऊयात. तर मित्रांनो, श्रावण म्हटलं की भरपूर सण येतात आणि प्रत्येक सण आणि इव्हेंट्सला आपण बॅनर बनवत असतो. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, वास्तू शांती आणि गृहप्रवेश या विषयावर सुद्धा आपण बॅनर केलेला आहे. इव्हेंट पत्रिका तयार केलेली आहे, ते सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. तर हे आपलं बॅनर कंप्लीट झालेलं आहे. याची क्वालिटी इन्हान्स झाल्यानंतर मित्रांनो, हे फॉन्ट्सचं जे व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही, इन्फिनिटी फॉन्ट्स आहेत हे सुद्धा तुम्ही नक्की चेकआउट करा, तुम्हाला भरपूर उपयोगी पडेल हे बॅनरसाठी. तर मित्रांनो, बॅनर कसं वाटलं हे लाईक करून नक्की कळवा. तर भेटूया आपण आता पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कॉन्सेप्टसोबत. तोपर्यंत मित्रांनो, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.